नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपरस्टार प्रचारक म्हटले पाहिजे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे। स्टार प्रचारक म्हणून फडणवीसांचा अपमान करू नका अशा खोचक शब्दात राऊतांनी त्यांना टोला लगावलाय। या वक्तव्यावर नवनाथ बन यांनी तीव्र प्रतिक्रिया देत संजय राऊत यांना महाराष्ट्राचे लूजर स्टार असे संबोधले पाहिजे असे म्हटले आहे। बन यांच्या मते संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आजपर्यंत सर्व निवडणुका हरल्या आहेत। राऊतांच्या नेतृत्वात किंवा शिवसेना ठाकरे गटाच्या नेतृत्वात त्यांना एकदाही यश मिळालेले नाही असे बन यांनी म्हटले। या उलट देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सुपरस्टार आहेत आणि जनतेने त्यांना 1-2 नव्हे तर चक्क 3 वेळा सुपरस्टार म्हणून निवडून दिले आहे। महाराष्ट्राबाहेरही भाजपमध्ये आता जन्मतः स्टार निर्माण होत आहेत असेही नवनाथ बन यांनी नमूद केले। राऊतांनी फडणवीसांचा स्टार म्हणून अपमान करू नये, ते सुपरस्टार आहेत असे बन यांनी स्पष्ट केले। मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून संवाद साधताना मराठवाड्यातील मराठा समाज कुणबी असल्याचा दावा केला। गॅझेटच्या आधारे मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले। पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजालाही लवकरच हे गॅझेट लागू होईल, आरक्षणात समावेश होईल असे त्यांनी सांगितले। मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाविरोधी मतांना फेटाळून लावले। मराठा समाजाला इतकी वर्ष आरक्षण होते मात्र ते मिळाल्याचे दिसत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली। मराठ्यांनी आपले खरे विरोधक कोण हे ओळखून राजकारणापेक्षा आपल्या समाजाच्या आणि मुलांच्या भवितव्याला महत्त्व द्यावे असे आवाहन त्यांनी केले। ओबीसी आरक्षणातून मराठ्यांना मिळणारे आरक्षण कायमस्वरूपी टिकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार राजकीय वाद सुरू झाला आहे। शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपला थेट आव्हान देत म्हटले आहे की याल तर सोबत नाही तर आडवे करू। मोरे यांनी भाजपला युतीसाठी तयार राहण्याचे किंवा अडथळ्यांना सामोरे जाण्याचे स्पष्ट संकेत दिले। या आव्हानाला भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे। नरेंद्र पवार यांनी अरविंद मोरे यांना उद्देशून सांगितले की जेव्हा जेव्हा युती झाली तेव्हा तुम्ही गद्दारी केली, यामुळे भाजपचे अनेक कार्यकर्ते अडचणीत आले असे ते म्हणाले। आपण स्वतः त्यापैकी एक बळी असल्याचेही त्यांनी नमूद केले। इतकेच नाही तर जेव्हा भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली तेव्हा शिवसेनेने भाजपला आडवे केले असेही त्यांनी म्हटले। त्यामुळे भाजपने आडवे करण्याची भाषा अरविंद मोरे यांनी वापरू नये असं चॅलेंजच नरेंद्र पवार यांनी दिलं आहे। शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा युतीबद्दल निर्णय घेतील असे सांगत मोरेंचा अभ्यास कमी असल्याचेही पवार यांनी म्हटले आहे। महाराष्ट्र काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे। अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 9 ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या सवलती सरकारने 10 ऑक्टोबर रोजी रद्द केल्याचा दावा त्यांनी केला। यामध्ये जमीन महसुलात सूट, कर्ज वसुली स्थगिती आणि वीज बिलात माफी यांसारख्या घोषणांचा समावेश होता। सरकार लोकांसमोर वेगळे चित्र मांडत असून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कोणतीही ठोस अशी मदत मिळाली नसल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे। केंद्राकडून एनडीआरएफची मदत अद्याप मिळालेली नाही। तसेच कापूस खरेदीच्या अटी आणि सोयाबीनला मिळणारे अत्यल्प दर यामुळे शेतकरी संकटात आहेत। सरकार केवळ 6,500 कोटी रुपयांचे पॅकेज देत असून तेही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीये। या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करावी लागेल असे सांगत विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना दिवाळीच्या दिवशी 1 तास दिवे बंद करून सरकारचा निषेध करण्याचे आवाहन केले आहे। त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील प्रशासकीय मंडळांना बरखास्त करून मंत्र्यांसाठी भ्रष्टाचाराचा नवीन मार्ग उघडल्याचाही उल्लेख केला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दरवर्षी दिवाळी दादर शिवाजी पार्क मैदान परिसरात दीपोत्सव आयोजित केला जातो। यंदा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या दीपोत्सवाचं उद्घाटन होणार आहे। त्यावरून मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांना कोंडीत पकडणारा प्रश्न विचारला आहे। मागच्या वर्षी या कार्यक्रमाचा विरोध, यावर्षी त्याचे उद्घाटन, या दुटप्पी भूमिकेचं उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं पाहिजे असं अमित साटम यांनी म्हटलं आहे। गेल्या वेळेला घेतलेली भूमिका चुकीची की आताची भूमिका चुकीची याचं स्पष्टीकरण द्यावं। विधानसभेच्या पराभवानंतर उभाटा कन्फ्यूज स्टेटमध्ये गेलेली आहे। आपण काय करावं काय करू नये यांच्याबद्दलची स्पष्टता त्यांच्यात नाही। त्यामुळे शरद पवार काहीतरी बोलतात, हे काहीतरी बोलतात अशी बोचरी टीका अमित साटम यांनी केली आहे।
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे। बीड जिल्ह्यातील एका सभेला संबोधित करताना पडळकर यांनी एका विशिष्ट समुदायाचा उल्लेख करत दावा केला की ते हिंदू मुलींना आमिष दाखवत होते। हिंदू मुलींना माझी नम्र विनंती आहे की जिथे त्यांना ट्रेनर कोण आहे हे माहीत नाही अशा जिममध्ये जाऊ नये। घरी योगा केल्यास बरे होईल। हे किती मोठे षडयंत्र आहे हे तुम्हाला माहीत नाही। हिंदू मुलींना सांगा की त्यांनी घरी योगा करावा किंवा व्यायाम करावा, त्यांना जिममध्ये जाण्याची गरज नाही, असे वक्तव्य पडळकर यांनी केले आहे। गोपीचंद पडळकर पुढे असेही म्हणाले की ओळखपत्रांशिवाय महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणांची ओळख पटवून त्यांना प्रवेश नाकारण्यापासून रोखले पाहिजे। यासाठी आपल्याला एक मजबूत प्रतिबंधात्मक यंत्रणा तयार करण्याची आवश्यकता आहे, असे देखील त्यांनी म्हटले आहे। गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी नुकतेच एक मोठे विधान केले आहे। आरक्षण आता संपले आहे असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। हाकेंच्या म्हणण्यानुसार ओबीसी समाज बांधव मराठा समुदायाच्या स्पर्धेत टिकू शकत नाही। या परिस्थितीमुळे त्यांच्या समाजातील व्यक्ती जिल्हा परिषद सदस्य, नगरपंचायत सदस्य किंवा महापौर यांसारख्या पदांवर निवडून येण्याची शक्यता कमी झाली आहे। हाके यांनी स्पष्ट केले आहे की प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी हे आरक्षण दिले होते, परंतु सध्याच्या स्थितीत ते उद्दिष्ट साध्य होणार नाही। त्यांनी भटक्या विमुक्त जाती जमातींच्या लोकांच्या जमिनीच्या मालकी हक्कावरही प्रकाश टाकला। अनेक गावगाड्यातील भटक्या विमुक्त जमातींकडे 7/12 उतारा देखील नाही, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात हे विधान केले आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असल्याने हाके यांचे हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे। 2017 मध्ये राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार केला होता, असे विधान भास्करराव जाधव यांनी केले आहे। भास्करराव जाधव यांनी हा मुद्दा उपस्थित करताना म्हटले की तेव्हा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे काँग्रेसच्या व्यासपीठावर चालले ना, मग आता राज ठाकरे का चालणार नाहीत। या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे। भास्करराव जाधव यांच्या म्हणण्यानुसार 2017 साली राज ठाकरे मनसेचे अध्यक्ष असताना त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी प्रचार केला होता। त्यामुळे जर त्यावेळी राज ठाकरे काँग्रेसच्या व्यासपीठावर एकत्र येऊ शकले तर भविष्यातही तसे घडणे शक्य आहे, असे त्यांचे म्हणणे आहे। त्यांनी हेही नमूद केले की 2017ला तुम्ही विसरलात का। यातून त्यांनी राज ठाकरेंच्या पूर्वीच्या राजकीय भूमिकांची आठवण करून दिली। भास्करराव जाधव यांच्या मते राज ठाकरेंनी नुकतीच जी राजकीय भेट घेतली त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही। त्यांनी यातून असा अर्थ काढला की भविष्यात महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्ष एकत्रितपणे निवडणुका लढवतील। हे विधान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता दर्शवते। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका 19 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे। या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे। रोहित शर्माला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून दूर करत शुभमन गिलला नवीन कर्णधार म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे। मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर त्यांच्यावर सतत टीका होत आहे। विशेष म्हणजे रोहित शर्माने कर्णधार म्हणून आपल्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंड विरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विजेतेपद मिळवून दिले होते। दरम्यान क्रिकेट विश्वात आता आणखी एका मोठ्या बदलाची चर्चा रंगली आहे। असा दावा केला जात आहे की माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे अजित आगरकर यांच्या जागी बीसीसीआय निवड समितीचे नवे अध्यक्ष बनू शकतात। भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा थरार लवकरच सुरू होणार आहे, पण त्याआधी पॅट कमिन्सने ऑल टाइम वनडे 11 जाहीर केली आहे, ज्यामध्ये कमिन्सने सलामीवीर म्हणून डेव्हिड वॉर्नर आणि सचिन तेंडुलकर यांची निवड केली आहे। तर तिसऱ्या क्रमांकासाठी विराट कोहलीऐवजी त्यांनी रिकी पॉन्टिंगला पसंती दिली आहे। चौथ्या स्थानावर स्टीव्ह स्मिथची निवड करण्यात आली आहे। अष्टपैलू खेळाडू म्हणून शेन वॉटसनचा 5व्या क्रमांकावरती समावेश करण्यात आला असून 6व्या क्रमांकासाठी मायकेल बेव्हनला स्थान देण्यात आले आहे।